सर्वांना नमस्कार. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. संसार शब्दाची पुन्हा एक व्याख्या आहे, सम्यक सरते इति संसारः. चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणतात. म्हणून देहालाही संसार म्हटलेला आहे. देहादेक संसारे का जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती. या 6 अवस्था, जायते नाम उत्पत्ती, अस्ति अस्तित्व, वर्धते वाढ होणे, विपरिणमते बदल होणे, अपक्षीयते शक्ती न्यूनता आणि विनश्यती नाश. ही सरकणं चाललेलं आहे. म्हणून बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं आणि तारुण्यात असतं बरं का आळणे साहेब, तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, अनोळखी उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं 1.5 वर्षाचं, गोपाल कृष्णासारखे काळे कुरळे केस, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, लांबून बघावं तर छोट्या धनुष्यावर छोटा बाण लावला असावा अशा भुवया आणि नासिका, हसलं की गालाला खड्डे पडतात, काजळाचा टिळा हातात खुळखुळा. अनोळखी माणूस सुद्धा म्हणतो थांब रे पिंट्या, एक पप्पी दे बाळा. असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काही नाही, पप्पी द्या मग जा. अरे कुठली पप्पी? त्याची म्हातारी नाही तोंड पाहतात. याला म्हणतात विपरिणमते. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. तोची म्हणजे लहानपणी ज्याच्या सगळ्या आळीतले लोक पप्प्या घेत होते, तोची देह नव्हे दुजा. आता त्याच्या तोंडाकडे पाहत नाही. हे सरकणं चाललेलं आहे देहाच्या दृष्टीनंही. आणि सर्वांच्या परिचयाचं एक सरकणं आहे. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तो बनतो तोही कैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाठे, उठा उठा जागा पाठे, भयाले मोठे, उठा उठा जागा पाठे, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी. देखत देखत ना तो बनतो तोही कैसा झाला, देखत देखत ना तो बनतो तोही कैसा झाला. मेला बनता मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू बनतो तोही कैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तोही कैसा आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. पाहता पाहता 5-10 वर्षात याचाही नंबर लागला. याला संसार आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोणी असू द्या जावं लागणार आहे. झुंबरलालजी सेठ स्वर्गवासी झाले, आपणही एक दिवस होणार आहे. पण उलट असं आहे, हा कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. पुत्र जर दुराचारी जन्माला आला
तर पितर स्वर्गात करकरा करकरा दात खातात. आहा कटकटा त्याचे करीती पितर. पण मला माहिती आहे 10 वर्षापासून या कालावधीत स्वर्गात झुंबरलालजी सेठ आनंदानं नाचत असतील दरवर्षी की माझ्या लेकराने केवढा चांगला उपक्रम घडवून आणला. म्हणून पुन्हा एकदा खटोड परिवारांना धन्यवाद देतो. त्यांच्याकडून अशीच पारमार्थिक सेवा घडत राहावी त्याकरता आमच्या पांडुरंगरायाने त्यांना उदंड आयुष्य आरोग्य धन समृद्धी द्यावी हे पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल हे पहा पारमार्थिक लोकावर टपलेलेच आहे बाकीचे. आम्ही नाही का बरे इथून सुरुवात करतात. रात्रंदिवस कीर्तन ऐकता भजन करता प्रवचन ऐकता सतसंग करता पुन्हा गळ्यात टाळ घेऊन पंढरपूरला जाता आळंदी पंढरीच्या वाऱ्या करता एकादशा करता ज्ञानेश्वरीचं पारायण हरिपाठ. तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आणि आम्ही कधी कीर्तनात जात नाही कधी प्रवचनात जात नाही कधी सप्ताहाला वर्गणी देत नाही गावात होत असला सप्ताह तर होऊ देत नाही एकही तमाशा चुकवत नाही एकही दिवस शुद्धीवर नाळत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का? बरोबर बोट ठेवता त्याला जखमेवर मीठ चोळणे म्हणतात. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भगवंताचं भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? तुम्ही कबूल कराल एकच वाक्य सांगतो श्रावणजी. कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भगवंताचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन काय भगवान मदतीला असला तरी प्रारब्ध चुकत नाही. कृष्ण साह्य पांडवासी कृष्ण साह्य पांडवासी कृष्ण साह्य पांडवासी कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिते नष्ट चरेसे ते भोगिते नष्ट चरेसे साह्य केलिया हरिहरासे साह्य केलिया हरिहरासे साह्य केलिया हरिहरासे साह्य केलिया हरिहरासे प्रारब्ध कोणासे टळेना कोणासे टळेना प्रारब्ध कोणासे टळेना प्रारब्ध कोणासे टळेना कृष्ण साहे पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी साहे केली हरिहरासी प्रारब्ध कोणासी टळेना. घरी जाऊन अख्खा अभंग वाचून काढा का वाचून दाखवू?
ऐशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडियेला ठाव प्रारब्धे संचिता दिन शरीर पूर्ण ब्रह्म शरीर संचिता दिन धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे काम बुद्धीचे सुख अतिमानते मूर्खचंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे कर्म रेखा टळेना बाण लागला जगजीवना कृष्ण सांडिल्या गोपांगणा हे नारायणा प्रारब्धे पतिव्रता सुषय दमयंती पाय पोळे ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे ऐसे अनिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे सवे मिळवणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे संचिता आदिन शरीर पूर्ण ब्रह्मरामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे विठ्ठल याच्यावर 7 दिवस कीर्तन होईल मी एवढी बडबड केली कोणी असू द्या अरे जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीता माई कर्म रेखा बडी दुस्तर है तिल घटे नाराई म्हणून भगवंताचं भजन केलं तरी प्रारब्धातलं दुःख टळत नाही म्हणतात हो मग भजनाचा फायदा काय फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येत असते हा फायदा लक्षात घ्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे 12 वर्षाचा वनवास संपला पांडवांचा 1 वर्षाचा अज्ञातवासही संपला गौतम सेठ आणि मग राज्याभिषेकाचा सोहळा धर्मराजाचा हस्तिनापूरची गोष्ट मंत्रघोष चाललेले धर्मराज सिंहासनावर विराजमान आणि 4ही भावाला मागचा भूतकाळ आठवला नकुल सहदेवाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडत होता सहदेव नकुलाच्या गळ्याला भीम अर्जुनाच्या गळ्याला अर्जुन भीमाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडत होते आनंदाश्रू आवरेना राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला थोडे दिवस गेले आणि भगवान कृष्ण आळणे साहेब द्वारकेला निघायची तयारी करू लागले आज मात्र सगळ्या पांडवावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं दुःख कारण ज्याच्यामुळे हे 4 दिवस सुखाचे आले तो कृष्ण आज द्वारकेला जाणार आहे आणि 5 पांडवासोबत भगवान कृष्णजीचा व्यवहार वेगवेगळा आहे कारण त्याच्यातले 2 मोठे होते 2 लहान होते वयानं धर्मराजा आणि भीम कृष्णजी पेक्षा वयानं मोठे आहे नकुल आणि सहदेव हे वयानं लहान आहे अर्जुन समवयस्क आहे म्हणून कृष्णजी सिंहासनावर बसले असताना जर धर्मराज आले तर सिंहासनावरून उठायचे भगवान कृष्ण आणि धर्मराजाच्या चरणाला हाताने स्पर्श करायचे ना आपल्या आसनावर बसवायचे वडिलासारखा आदर द्यायचे धर्मराजाला भीम मोठाच होता वयानं पण आडदांड असल्यामुळे त्याची टिंगल टवाळी करायचे देव अर्जुनावर मित्रासारखं प्रेम आणि नकुल सहदेवावर पुत्रासारखा स्नेह होता 5ही पांडवावर प्रेम होतं निघण्यापूर्वी बरं का जगदाळे महाराज भगवान श्रीकृष्ण 5ही पांडवाला एकांतात भेटले आणि एक विनंती केली चलता हो युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव सुखी रहो मेरी एक ही प्रार्थना है इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो आप नतीजा जानते हो इस्टेट का क्या हुआ और भाई भाई में प्यार बनाए रखो कुछ कम ज्यादा हुआ मैं हूं बुला लेना रडारड वक्सा बोक्षी रडले सगळे पांडव इकडे कुंती आत्या आधीच रडत होती भर समाजात बसलेल्या कुंती आत्याच्या पायावर डोकं टेकवायला कृष्णजी गेले पायावर डोकं टेकवलं आणि हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात चलता हो बुवा एवढ्या शब्दानं कुंती माय धाय मोकलून रडली ओक्सा बोक्षी रडली रोना नहीं बुआ मैंने 5 भाइयों को सब कुछ बता दिया है कुछ कम ज्यादा हुआ तो मैं हूँ मैंने कहा उनको कि स्टेट का नतीजा क्या होता है मेरी प्रार्थना स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो खूब रडू लागली कुंती रोना नहीं मैं प्रसन्न हूं जो कुछ मांगना है वो मांगो तेव्हा कुंती मातेनं कृष्णजीच्या जवळ लुगड्याचा पदर पसरला श्रावणगिरीची एवढ्या समाजात
आणि मागणं मागितलं, आप प्रसन्न हो क्या भगवान? हाँ। तो द्वारिका जाने के पहले इस कुंती को पूरे दुनिया का दुख दे के जाओ मेरे भगवान. आणि मग भगवान रडले, काय मागतेस आता हे, आणि काय कमी भोगलं तू जीवनभर दुःख? अरे मला माहिती आहे, तू पृथुराजाची कन्या पृथा तुझं नाव, तुझ्या पित्याचे मित्र कुंतीभोज राजे. कुंतीभोजाला आवडली म्हणून तुझ्या पित्यानं त्यांच्या वटीत दिली. कुंतीभोजानं तुझं नाव कुंती ठेवलं. जन्म एकीकडे, लालन पालन दुसरीकडे. नंतर पती मिळाला तो पंडुरोगी, त्यालाही शाप. पतीला स्पर्श, पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील. एक बरं केला आता तू दुर्वासाची सेवा केली. पहिला मंत्र जपला, कुमार वयात कर्ण झाला, कलंक लागेल कुळाला. म्हणून पेटीमध्ये बंद केलं ते लेकरू, गंगेत सोडून दिलं ती पेटी, वाहत वाहत गेली चंपानगरीला. राधा अधिरथानं तिथं सांभाळ केला त्या कर्णाचा. नंतर 3 मंत्राचे 3 झाले, भीम, धर्मराज, अर्जुन. माद्रीनं 2 जपले तर नकुल सहदेव झाले. एक दिवस अरण्यामध्ये पंडू राजा माद्रीला स्पर्श केल्या केल्या मरून पडला. तेव्हा माद्री धाय मोकलून रडली आणि तुझ्या पाया पडली, ताई नवरा मारायला कारणीभूत मी आहे, मी प्रायचित्त घेते, पती सोबत सती जाते, पण एक प्रार्थना, हे माझे चिमुकले 2 आहे ना नकुल सहदेव, तुझ्या वटीत देते, सांभाळ लेकराला. आणि सती गेली. अरे भर तारुण्यामध्ये पती मेला, 5 लेकर सांभाळण्याची जबाबदारी आली. पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, तोही सुखानं जगू दिला नाही. तुझे 5 मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करीत होते, मी साक्षीदार आहे. अरे कधी लाक्षागृहात पेटवायचा प्रयत्न केला तुझ्या लेकराला, कधी विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला, कधी तुझ्या सुनला भर समाजात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस आत्या, आणि मी आज प्रसन्न आहे. काही माग म्हणतो तर पुन्हा दुःख मागतेस. सच कहूं भगवान, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तुम्हारी याद नहीं आती भगवान. अरे रात दिन तेरी याद आई, इसका एक ही कारण है, मेरे जिंदगी में दुख था. अगर सुखी बन जाओगी मेरे प्रभु को भूल जाओगी. और कृष्ण, जिस दुख में भगवान की याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होय सर्व संसार सुखाचा, 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 तेने होय सर्व संसार सुखाचा. लगे दुःखाचा लेश सारे, लगे दुःखाचा लेश सारे, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा. लगे दुःखाचा लेश सारे, लगे दुःखाचा लेश सारे, होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा. जिस दुख में तेरी याद आती है भगवान, वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होय सर्व संसार सुखाचा,
न लगे दुःखाचा लेश काही. नाही ते श्रावणगिरीजी ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. तुम्हाला प्रमाण पाठ आहे, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. सुख नाही कोठे आले या संसारी वाया, हाव बरी होऊ नका. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकेल कवनाची श्रवणी कैची सुकडी द्रान थोडी इंगळ्याच्या. संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. अनेक प्रमाणावरून ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात त्याचं नाव संसार आहे. ओत प्रोत भरलेल्या दुःखाचा संसार असला तरी त्याही संसारात एक सुख आहे. संसाराले एक सुख आहे. संसाराले एक सुख आहे. पत्रकार ढाकणे साहेब का ते आता लक्ष गेलं माझं. सगळ्या पत्रकार मंडळीला नमस्कार करतो, माझ्याकडून विसरलास. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. पण त्याही दुःखरूप संसारामध्ये एक सुख आहे. संसारालिया एक सुख आहे. आणि ते कोणतं सुख म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे एवढ्या करता फुला तो एक देव करले घ्यावा. फुला तो एक देव करले घ्यावा. संसार असला जगदाळे महाराज तरी त्याच्यातही एक सुख आहे. संसाराला एक सुख आहे. आणि ते कोणतं सुख म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे. तेवढ्यासाठी तो एक देव आपला करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. एक एक शब्द पहा. तो
एक देव आपला करुणी घ्यावा, तो म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तोणी दूरचा घ्यायचा असतो, हानी जवळचा. मराठी व्याकरणामध्ये एकंदर 9 सर्वनामे आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. किती झाली? कोण मोजली म्हणाव? बरं एकदा डोकं चालवा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही मराठी व्याकरणातली 9 सर्वनामे. त्याच्यातलं तो, ती, ते हे दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा, ही, हे संबंधी दर्शक आहे. तेनी दूरचं हे नी जवळचं, म्हणून जिथं जिथं ते तिथं तिथं हे येतं. जिथं तो तिथं हा, जिथं ती तिथं ही. ठरलेलं आहे. तुम्ही अभंग शोधा, मी काही थापा मारत नाही. सुंदर ते ध्यान आलं ना, मग ते ध्यान आलं की हे ध्यान येतच. आवडे निरंतर हा, तिथेच उत्तर आहे. हेची ध्यान का? सुंदर ते ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. किंवा रूप पाहता लोचणी, सुख झाले व साजणी, तो हा विठ्ठल वरवा आहे ना. तो हा म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरला आला म्हणून हा आणि जवळचा आणि तोणी दूरचा. ते राष्ट्रपती हे दिल्लीचं घ्यायचं, आणि हे गौतमजी खटोड हे बीडचं घ्यायचं. हे नी जवळचं तेनी दूरचं. तसं तो एकेकाळी वैकुंठात होता तो. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिक देखले, उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान तो. पुढे शब्द आहे एक. तो एकच आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकाकीन रमते तस्मात एकलेन कंठेची म्हणून या येणे. केली निर्माण 14 भुवने. एकच. रामायणामध्ये ऐकलंय तुम्ही. इथं झालं तेव्हा देशोदेशीचे राजे आलेले आहे. धनुष्य उचलायचा प्रयत्न करतात सगळे राजे, पण तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्ल्या गेलं नाही. सर्व राजाने विचार केला की जनक राजाला जर 10,000 पहिलवानाच्या द्वारा धनुष्य ओढत आणता आला, आपण जर 10,000 राजा मिळून उचलला तर काय बिघडल? काय बिघडणार नाही. कुठं भूप सहस्त्र दस एकही 12, लगे उठावन तरही नटारा. 10,000 राजे. भूप सहस्त्र दस एकही 12. 10,000 राजे जेव्हा धनुष्य उचलायसाठी उठले तेव्हा सीतामाई सखीला म्हणाली, सखी क्या जानकी, अगर 10,000 आदमी से धनुष्य उठा जाए तो हम माला किसे पहने? आणि प्रश्न योग्य आहे. हे तर सामूहिक केला कार्यक्रम यांनी सुरू आता. आणि 10,000 राजा मिळून जर उचलला धनुष्य तर मी नेमकी माळ कोणाला घालू? सखी फार हुशार. तू समझती क्यों नहीं जानकी? 10,000 का मतलब क्या होता है? क्या होता है? 1 के ऊपर 4 शून्य, इसे कहते 10,000. 1 और शून्य 10, पुन्हा शून्य 100, पुन्हा शून्य 1000, पुन्हा शून्य 10,000. एक पुसून काढला सगळे शून्य. मग यातला एक तो स्टेजवर बसला का नाही, अयोध्येचा राम, तो एक आहे आणि बाकीचे सगळे राजे झिरोत जमा आहे. आणि तो एक आपला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून सोपं सांगतो. सोपं. गायीसी वधावे, रामासी त्यागावे, भजन करावे गाढवाचे. काय म्हणतील? दरवर्षी तारीख घेत जा गौतमजी या बाबाची. चांगलं सांगताय. गायसी वधावे. अरे गोहत्या बंदी करता करता विनोबा भावेजी सारखे संत गेले. ग्रहस्थाने करावे गोरक्षण, चाराव्या जेथे तृण आणि जीवन स्वापदादी संकट आले या जाण, वेचुणी प्राण रक्षाव्या. आणि तुम्ही तर कीर्तनात सांगता गायीसी वधावे.
पण कोणती गाय? खिल्लारी नाही, जर्सी नाही. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय. जिकडे जाऊ नये तिकडे जाय, तिकडे जाऊ नये तिकडे जाय. जे जे खाऊ नये ते ते खाय. जे खाऊ नये ते ते खाय. आणून मोडावे गाय गड्या हो, वासना वढाय गाय. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. गाय गड्या हो, वासना वढाय गाय. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. वासना वढाय गाय गड्या हो, वासना वढाय गाय. करती काय? जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते ते खाय. आणि त्या गायीसी वधावे. गायीसी वधावे, रमासी त्यागावे. म्हणजे रामचंद्र नव्हे, इमा रामा नाम स्त्री आसक्ती सोडा. आसक्ती ते पाठ आहे तुम्हाला, पण नुसतं सांगतो. भांगार कांता द्वैकातराया, केल्या विधीने नरकातराया. जो न सापडे नरकातराया, आणि तो योग्य होतो नरकातराया. याला श्लेष अलंकार म्हणतात, ज्याची यमक सारखी आहे पण अर्थ सारखं. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तीचं पाठ आहे. तीर्था कधी न गेला पावलान, तया हरी कधी पावलान. गृही कधी न जाता पावलान, आणि भार्या तया ताडती पावलान. चारही ठिकाणी पावलानच आहे. तीर्था कधी न गेला पावलान, जो आपल्या पावलानं तीर्थाला गेला नाही, तया हरी कधी पावलान. लग्न झालं 5-6 महिने इकडेच फिरतो. गृही कधी न जाता पावलान, आणि 6 महिन्यानं गेला, आणि भार्या तया ताडीती पावलान. चंद्रासी आवड एकादशीत, विष्णूसी आवड एकादशीत, अग्निसी आवड एकादशीत. हे सगळे सारखंच असलं तरी विष्णूसी आवड एकादशीत, अग्निसी आवड एकादशीत. अख्खा भात शिजवा पण ती म्हणत नाही हांडाचा हांडा मला द्या एकादशीत. अग्निसी आवड एकादशीत, विष्णूसी आवड एकादशीत. बस तसलाच प्रकार आहे हा. भांगार कांता द्वै कातराया, या 2 कात्र्या आहे. केल्या विधीने नर कातराया, ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. जो न सापडे नर कातराया, आणि तो योग्य होतो नरका तराया. म्हणून तो शब्द या अर्थी यायचा. इमा रामानाम स्त्री आसक्ती सोडायची, रामासी त्यागावे. भजन करावे गाढवाचे. गाढवाचे म्हणजे ते जनावर नाही, गाढवाचे म्हणजे श्रद्धेनं दृढ भावानं भजन करावे. पुन्हा एक सोपं सांगतो. मायबाप दोन्ही जीवेची मारावे, आणि आम्हाला येरवड्याला पाठवावे. अरे सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे, आणि ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. आणि तुम्ही सांगता जीवईची मारावे. हो, पण कोणते? ममता ही माय आणि लोभ हा बाप. माय बाप दोन्ही जीवेची मारावे, आणि पाय ते वंदावे बायकाचे. म्हणजे पत्नीचे नाही, इथे संधी विग्रह करायचा. पाय ते वंदावे बा एकाचे. आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणा जीवा सुखानो. तो एक देव. पुढचा शब्द पहा, देव. देव शब्दात दिव धातू आहे. दिव दिव्यती नाम प्रकाशने. प्रकाशने जर देव, तर मग लाईटला देव म्हणा, ते बटनवर आधारित आहे. चंद्राला म्हणा, ते परप्रकाशित आहे, सूर्यामुळे चंद्र प्रकाशतो. मग सूर्याला म्हणा, नाही, सूर्यालाही प्रकाश पुरवणारी जी ताकद आहे
यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपती यद भयात, त्याला म्हणतात देव. म्हणून चाले हे शरीर कोणाचे असत्य. एक म्हणला एवढं कळत नाही का महाराज? काय चाले हे शरीर पायाचे असत्य. अरे पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात तर प्रेताला पाय असतात का नसतात? मग एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं पोरं तुम्ही चौघं नाही उचलू शकत, मग तुम्ही सरळ डांबरी रोडनं या, मी येड्या बाबळीतून येतो पत्र्याच्या शेडमध्ये आल्यावर पेटवा. पाय असून सुद्धा चालतं का शिवाजीराव? नाही तर प्रेताला डोळे, प्रेताला कान, प्रेताला तोंड, सगळी इंद्रिय प्रेताला आहेत की नाही? आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याचेच माणसं बसतात. आणि काय रडणं चालतं. शपथ खोटं सांगत नाही. तुम्हाला जर समाजाचं प्रेम पाहायचं असेल, खरं प्रेम, मरून पहा. जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही आयुष्यात, ते त्या दिवशी चांगलं बोलतं. माणूस होता राव. कोण? मेला हा माणूस होता, हिरा होता गावचा. झालं काही मजा संपली गावची. त्याचं आपलं पटलं नाही, कारण त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं. लेगा बैमाना म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं, तुला खरं चालत नव्हतं. माणूस होता. नाही तर त्या प्रेताच्या भोवताल सगळे बसतात की नाही. बहीण असते, भाऊ असतो, पुन्हा मुलगी असते, सून असते, मुलगा, म्हातारी, आणि कवठाळू रडतात. मुलगी म्हणते बाबा कळल्या कळल्या दिल्लीहून आली, चमचाभर तरी दूध घ्या ना. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. सून म्हणती एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. म्हातारं म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिन्यापासून, तूच बघत नव्हती, आता एकदा बघा. अरे प्रेताला डोळे आहे, प्रेताला तोंड आहे, प्रेताला कान आहे, आणि नातलगाचा आग्रह एकदा बघा, एकदा बोला, एकदा पहा. आता कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही? याचं उत्तर आहे ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवे कवी एक नारायण, तयाचे भजन तयाचे भजन. भजन त्यांना वाटलं चालच दुसरी काढली पुन्हा. तयाचे भजन चुकू नको. म्हणून तुमच्या आमच्यात जी शक्ती आहे, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते ते मला येत नाही, पण पाठ करून सांगतो. चुकतही असेल आपला, आणि त्याचा काही संबंध येत नाही, त्या भाषेचा आपला अभ्यासही नाही, पण ते वाचण्यात आलेलं सांगतो. विवेकानंदांना पाश्चात्य देशातील लोकांनी प्रश्न विचारला की तुम्हारे हिंदुस्तान में बहुत से देव देवता मानने वाले लोग हैं, हाँ, तो देव है कितने देवता, हाउ मेनी गॉड्स? त्यांना विचारलं. गॉड इज वन. मग दुसरा प्रश्न विचारला, व्हेअर इज गॉड? तो राहतो कुठे? मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. माणसाचं शरीर हे देवाचं मंदिर आहे ना. तैसा हृदयामध्ये मी. अच्छा, तो फिर आखिरी का सवाल है क्या है, हु इज गॉड? गॉड इज पॉवर. म्हणून चाले हे शरीर कोणाची असत, बाकीच्या देवाला. देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. तो एक देव आपला करून घ्यावा. आपला करावा याचा अर्थ होतो कळावा. सुख कळण्यामध्ये आहे, लक्षात घ्या. मुलाला बाप कळावा. एवढा श्रीमंत बाप आहे, मुलगा 5 वर्षाचा, बाप 35 वर्षाचा. जत्रा बघायला जातात, पूर्ण जत्रा विकत घेऊन द्यायची ताकद बापात एवढी श्रीमंती आहे.
आणि जत्रेत गेल्यावर वडील म्हणतात, बाळू काय पाहिजे? चावीचा स्कूटर पाहिजे पप्पा. अजून काय पाहिजे? गोट्या. अजून चॉकलेट. अजून पतंग. 270ची केली खरेदी अख्खी. अख्खी जत्रा घेऊन देण्याची ताकद बापात, पण 270 वर खुश झाला बाळू. तोच बाळू 25 वर्षानं बाळासाहेब झाला आणि वडील 65 वर्षाचे झाले. बाळासाहेबाचं लग्नही झालं आणि वडील म्हणाले, बाळासाहेब मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. चावीचा स्कूटर पाहिजे का गोट्या? चॉकलेट पाहिजे का पतंग? बाळासाहेब उठून उभा राहिला. आता काहीच घेऊन देऊ नका पप्पा, फक्त तिजोरीची चावी माझ्याकडे द्या, हे सगळे मी पाहतो. आता बाप कळला. विठ्ठल दुष्काळ पडला. लग्न झाल्यावर मोड कसं झोपडं, मोलमजुरी करणारा परिवार. लग्न झालं, एक मुलगाही झाला, 5 वर्षाचा झाला. पण एवढा दुष्काळ पडला जगदाळे महाराज, 3 दिवस झाले नवरा बायको उपवासी पाणी पिऊन राहतात. 3 दिवस झाले आणि सकाळपासून लेकराच्या पोटात काही नाही. रात्री झोपण्याचा प्रयत्न केला बापानं. बाप म्हणला, त्यापेक्षा मरण आलेलं बरं. एकुलतं एक लेकरू सकाळपासून भाकरीसाठी रडतय माझं माझी बायको, मी 3 दिवसापासून उपवासी आहो. त्यापेक्षा कुठंतरी निघून जावं. बायकोला आणि लेकराला झोपतच ठेवलं आणि रात्री 12ला वडील गेले निघून. बिगर तिकीट रेल्वेनं 2-3 प्रांत पलीकडे गेले. उद्योगी होते, उद्योग केला. 10 वर्षे तिकडे चांगला जम बसला, कोट्याधीश झाला. आणि 10 वर्षांनी आठवण आली, दुष्काळ पडला, माझ्या बायकोला आणि माझ्या लेकराला सोडून आलो. आता कोट्यावधी रुपये माझ्याकडे आहे, काय करावं या पैशाचा? आपण सुखी करावं त्या माय लेकराला. म्हणून मोठी सुटकेस भरली खटोळशेठ. त्याच्यात 4-5 कोटी रुपये भरले, 1000च्या नोटा. निघाला बाप. गाडी बंद पडली एका खेड्यात शेजारी रस्त्यावर. पैसे भरपूर आहे, कुठं राहावं, ओळखीचं कोणी नाही, म्हणून त्या खेड्यात आले. एक मोठा वाडा पाहला, विनंती केली. गाडी बंद पडली, हो मी लांबचा आहे, आजच्या दिवस मला राहायला जागा द्या वाड्यात. वाड्याचा मालक सज्जन होता. माणुसकी मेली नाही अजून, या आतमध्ये तुमचाच वाडा समजा. पाय धुवायला पाणी दिलं, गरम पाणी, टावेल पाय पुसायला, जेवायला दिलं, अंथरूण पांघरून झोपले. रात्री 12 वाजतापासून थंडी ताप आला. 3 दिवस आजारी पडले त्याच वाड्यात हे सेठजी. 3 दिवस. तो पाटलाचा गुरु वळणारा गडी होता गौतम सेठ, 15 वर्षाचा. तो यांची सेवा करायला, पाय चपून द्यायचा, आंघोळीला पाणी, नाश्ता आणून द्यायचा, चहा, पुन्हा झेंडू बाम लावून द्यायचा. पण या लेकराला माहिती नाही, ज्याला झेंडू बाम लावतो तो माझा जन्मदाता आहे. आणि त्या सेठजीला माहिती नाही, जे नाश्ता आणून देतं पाय चपतं ते माझं लेकरू आहे. कारण आपलं गाव बीड जिल्ह्यात, आजारी पडलोय नागपूर जिल्ह्यात, शंका यायचं कारण नाही. 10 वर्षाचा काळ गेलेला. शिवाजीराव 3 दिवस आजार. 3ऱ्या दिवशी आजार बरा झाला आणि शेठजी म्हणाले घर मालकाला, येतो मालक, परिचय नसताना केवढी सेवा केली हो माझी, मी या जन्मी नाही विसरणार तुम्हाला. अहो आमचं कर्तव्य आहे, आल्या अतिथी आदर, यावणी धर्म कोणता. बरं येतो, थांबा, तुमची सुटकेस पोचवायला माझा गडी देतो. ते गुरु वळणार 15 वर्षाचं. हाक मारली, इकडे रे. ते शेण काढत होतं ना, ते तसंच धुळीनं हात कोरडे केले. फाटकी चड्डी त्याला हात पुसले, फाटकी बंडी मळकटलं फडकन. ते 15 वर्षाचं पळत आलं. काय मालक? अरे या सेठजीची सुटकेस स्टँडवर पोहोचून ये बाळा.
सुटकेस डोक्यावर, कांजीच्या कपड्यावाला सेठजी माग. पण सेठजीला माहिती नाही ज्याच्या डोक्यावर सुटकेस दिली ते माझं लेकरू आहे, आणि त्या लेकराला माहिती नाही हा कोट्याधीश पठ्ठ्याचा बाप आहे. नाही कल्पना. स्टँडवर आल्यावर सुटकेस ठेवून दिली. त्या चिमुकल्या लेकरानं हात जोडले. येतो सेठजी, 3 दिवसात गरीबाकडून काही चूक घडली असेल, क्षमा करा. खूप सेवा केली रे बाळा, हे घे तुला 5 रुपये प्रमाणे ओव्हर टाइम 15 रुपये. 15 रुपये 15 रुपये त्याच्या हातावर ठेवल्यावर ते रडायला लागलं. का रडतो बेटा? खूप लवकर आजार बरा झाला शेठजी तुमचा. म्हणजे अजून 10 दिवस टिकला असताना तर मला ओव्हर टाइम 50 रुपये मिळाले असते, माझ्या मायच्या संसाराला मला आधार झाला असता हो शेठजी. अरे, आणि पैशासाठी माझ्या आधाराची अपेक्षा करतो? तुला माय बाप नाही? माय आहे ना शेठजी. बाप नाही. मेला का? सांगता येत नाही. अरे मेला का तर सांगता येत नाही, आणि आहे का तर नाही. 10 वर्षे झाले बाप गेला सोडून, तरी शेठजीला गौतम शेठ शंका आली नाही. कारण आपलं गाव बीड जिल्ह्यात, हे घटना इकडची. लेकरू जायला लागलं ते, पण थोडंसं मनात आलं काय सांगता येतं. जसं मी गाव सोडलं तसं यांनी सोडलं नसेल कशावरून. ते या भागात आले असतील तर. बरं, माझंही त्यावेळेला लेकरू 5च वर्षाचं होतं, हे 15चं दिसतं. 10 वर्षाचा काळ माझाही गेला. आपण निदान विचारायला पाहिजे होतं, तुम्ही याच भागातले का रे? दूर गेलं होतं. इकडे रे बा, पळत आलं. का हो, काय शेठजी तुमचं काही वाड्यात विसरलं का हो? आता एसटी यायच्या आत आणून देतो. काही नाही विसरलं बेटा. इकडे 5-25 लोक स्टँडवर उभे हे दृश्य पाहतात. कारण एक कांजीच्या कपड्यावाला आणि एक फाटक्या चड्डीचं लेकरू, हा मेळ बसेना म्हणून लोक कौतुकाने पाहत होते. इकडे बेटा. काय शेठजी याच भागातले तुम्ही? नाही. मग मराठवाडा. तर माझ्याच भागाचं नाव घेत. 10 वर्षे झाले आम्ही पोट भरायला आलो शेठजी. जिल्हा बीड जिल्हा. जिल्हाही माझा सांगत. गावाचं नाव तेही त्याचं सांगितलं, तालुकाही सांगितला. तुझ्या बापाचं नाव काय बेटा? पंजाबराव. नावही माझं सांगतं, आडनावही माझंच, सगळे सांगितलं. पण माझ्या मुलाचं नाव गोविंदा होतं. मी 3 दिवसात या लेकराला विचारलं नाही, बाळा तुझं नाव काय? गोविंदा. डोळे भरून आले शेठजीचे. पण तरी शेठजीला वाटलं एक शेवटचा मुद्दा राहिला. आपल्या बायकोचं नाव सीताबाई होतं. बाळा वाईट वाटून घेऊ नको, तुझी आई मेली का जिवंत आहे? असं काय भद्र बोलता शेठजी? माय आहे माझी, तिनं तर सांभाळलं. बाप तर गेला चांडाळ 10 वर्षापासून टाकून आम्हाला. त्याला काय माहिती, त्याला चांडाळ म्हणतो हा कांजीच्या कपड्यावाला. म्हणजे आई आहे शेठजी. कुठं राहते? ज्या वाड्यात आजारी पडला तिला धुणी भांडी करते माझी आई. मग 3 दिवसात दिसली नाही. कशी दिसल? तुम्ही उठायच्या आधी माझी आई यायची, धुणी भांडी करायची, आणि दुसऱ्याच्या कामाला जायची. झोपडपट्टीत राहतो आम्ही. म्हणजे आई आहे शेठजी. बाळा रागावू नको. तुझ्या आईचं नाव काय? सीताबाई. सुटकेस पडले हातातून शेठजीच्या, आणि लेकराला कवटावून जे हुमसू रडायला सुरुवात केली शेठजीनं, आणि ते लाजून गेलं. काय करता शेठजी? मला शेण लागलेला आहे कपड्याला, तुमचे कपडे खराब होतील, मालक मारल माझा. मला शेठजी नको म्हणू बाळा, मी तुझा बाप आहे पंजाबराव. 10 वर्षापासून तुम्हाला टाकून गेलेला. बाळा ही सुटकेस आहे ना, कोट्यावधी रुपये याच्यात आहे. तुमच्या शोधार्थ फिरतोय 15 दिवसापासून. आता माझा दृष्टांत संपला. मुलाला बाप कळाला. तो मुलगा श्रावण गिरीजी 5 रुपये प्रमाणे ओव्हर टाइम घेईल का?
का? त्याला माहिती आहे आता 5 रुपये घेण्याची गरजच काय. या सुटकेस मधले कोट्यावधी रुपये पठ्ठ्याच्या बापाचे आहे. आतापर्यंत स्वतःला भिक्षाधीश समजणारा गोविंदा बाप कळल्याबरोबर कोट्याधीश झाला. तेने विन जीवा सुख म्हणजे सुख कळण्यात आहे. आपला करून घ्यावा याचा अर्थ आहे तो कळावा, त्याचं ज्ञान व्हावं. आमचा आणि त्याचा काय संबंध आहे? फार मोठा संबंध आहे. तो आमचा बाप आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणजे आम्ही त्याचे लेकरं आहो आणि पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. मग आमचा बाप कसा आहे? सुखरूपायसा तुझा कोण पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि तो सुखरूप परमात्मा आमचा बाप आहे. आमचा परमात्मा बाप आहे, तो सुखरूप आहे हे कळल्यावर सुख आहे. तेने विन जीवा सुख नोहे. आपला करुणी घ्यावा म्हणजे त्याचं ज्ञान व्हावं, तो कळावा, त्याच्याशिवाय सुख नाही. महाराज आता 9:15 झाले. दुसरा मरल दुसरा महाराज. तुम्ही काय 11:30 सांगता? फक्त हाजरी लावायला आलो. मी सांगितली ही वस्तुस्थिती आहे. आम्ही हातावर चपाती खाल्ली वेळ जाऊ नये म्हणून, आणि तुम्ही 11:30 काय सांगता? हाजरी लागले हे तुमचं दर्शन झालं हे आमचं भाग्य समजतो. नाही तर 3 तास औंढा नागनाथला बोललो, तिथून लगेच 3 तास हदगावला बोललो, आणि तिथून 140 गाडी पळवली. फक्त गोकुळ पटेलकडे अर्धा कप चहा घेतला की उभा राहिलो. 11:30 काय? सकाळी पुन्हा समारोप रामायणाचा नांदेड जिल्ह्यातल्या हदगावला आहे. मी शेवटी माणूसच आहे ना. तुम्हाला आवडतं हे आनंद आहे, पण 4-2 वर्षे पुन्हा टिकलो पाहिजे ही अपेक्षा. बरोबर वेळेत संपवतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे तुम्ही बोलत नाही, तुमच्या अंतकरणाची आवड बोलते, मी त्याचा आदर करतो. पण शेवटी मी माणूसच आहे, मलाही समजून घ्या. आपण एकमेकाला समजून घेऊ. 2016 साली तर मग पुन्हा रामायण माझं आहेच नाही का गौतम सेठ? तेव्हा कसर काढून टाकू सगळी. आज मात्र आज सर्वांना एक नम्र प्रार्थना. 2 मिनिट त्रास देतो. सर्वांनी हात वर करा. शूटिंग वाले, हा बस जमला आता. शाबास, वा वा. मराठवाडा आहे हो हा. भजनवाला एका तालात. भारत
स्टेज टिकला पाहिजे रे बाबा बरेच कार्यक्रम. चाल आता शेवटी घेऊ. काही झालं तरी तुमची हाजरी लागली पाहिजे असं गौतम सेठजीचं म्हणणं होतं. आमचे जोगदंड भाऊनी अधूनमधून स्मरण करून दिलं. म्हटलं तारीख घेतल्या गेली बाबा आता 8:30 वाजण्याची शक्यता आहे. पण ते आमच्या ड्रायव्हरनं काही हायगाय केली नाही. बरोबर 7:45 इथे टच केलं. नाही तर 3:30ला आम्ही हदगावला होतो नांदेड जिल्ह्यात. त्यामुळे आलो. ठीक आहे तुमचं दर्शन झालं हेच आमचं भाग्य आहे. लोभात काही पडू नका आता. आपला तो एकदेव करुणी घ्यावा ते नवीन जीवा सुकणो हे त्याच्याशिवाय सुख नाही. हे ठीक आहे महाराज. मग त्याच्याशिवाय बाकीचं जे आहे अरे त्याच्याशिवाय जेवढं बाकीचं आहे ते सर्व दुःख देणार आहे. ए रती माई गे दुखाची जनते 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 जे आहे ते सर्व दुःखजन्य आहे. एरती मायके दुःखाची जनिती. हे माईक नाही मायेपासून झालेलं माईक. नासिवंत हा येथील पसारा आणि आलिया आकारा अवघे नासे. आणि माया शब्दाची एक पुन्हा व्याख्या अशी आहे मै अरु मोर तोर तय. मी आणि माझं तू आणि तुझं याला म्हणतात माया. आणि हे माझं पण दुःख देतं नासिवंतावर. तुम्ही पहा हे एक पिंजऱ्यामध्ये मैना नावाचं पाखरू घेऊन आला बाजारचा दिवस. रस्त्याच्या काठाला बसला आणि ते पाखरू म्हणायचं मैना मैना मैना. लोक म्हणायचे अहो काय जन्म गेला कीर्तन ऐकू ऐकू तरी मै गेला नाही आपला. आणि एवढंच पाखरू राव मैना म्हणतं मैना. कोणी रुपया कोणी 2 रुपये कोणी रुपया 2 रुपये 350 रुपये गोळा झाले मैनावाल्याजवळ. त्याच दिवशी एक शेळी घेऊन आलं विकायला. शेळी त्याची शेळी वरडत होती मे मे. तुम्ही फरक लक्षात घ्या 2 मधला. याचं पाखरू म्हणतं मैना आणि शेळी मे मे. कासाबानं विकत घेतली. दुसऱ्या दिवशी कत्तलखान्यात नेऊन कत्तल केली. असं का झालं? मैनाने मै ना कहा मोल भयो 10-20. बकरी ने मै मै कहा कबीर कटायो शीश. म्हणून मै अरु मोर तोर तय माया. जीव सकीले जीवनी काया. गो गोचर जई लगे मन जाई सो सब माया जाणेव भाई. किंवा माया शब्दाचा अर्थ प्रेमही होतो. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. ते ही निघाली व एक जन्मात कधी गेली नव्हती पंढरपूरला. आणि दरवर्षीची वारकरीन म्हातारी म्हणली किती दिवस संसार करता नानी नानी. काय करू चला औंदा औंदा पंढरपूरला. जन्मात कधी गेली नव्हती. कीर्तनात सुद्धा गेली नव्हती. पण हिच्या नादानं पंढरीला जायला निघाली. आवा चालली पंढरपुरा आणि वेशी पासून आली घरा. घरी आल्यावर आता हिचं वय 90चं होतं म्हातारीचं. तिची सून सुद्धा 65ची होती. 65ची. सुननं विचारलं काव सासूबाई आल्या गाडी नाही मिळाली का? मिळाली. जागा नव्हती का? अख्खी मोकळी होती.
मग का आल्या? काही सूचना द्यायच्या राहिल्या. मग द्या ना, आता 10 वाजायला आले. आणि मग सूचना म्हातारीनं सुरू केल्या. परिसे गे सुने बाई, नको वेचू दूध दही. मी पंढरीला चालली, पण दह्या दुधाचा जास्त खर्च करू नको. सूचना क्रमांक 1. अजून अजून उखळ मुसळ जाते आणि माझे मन गुंतले तेथे 90च्या वयात. बर, दुसरी सूचना अजून. भिक्षुक आल्या घरा, सांगेली पंढरपुरा. जर भिकारी आला तर त्याला म्हणा आत्याबाई पंढरीला गेल्या, त्या येईपर्यंत तुकडा नाही भेटायचा. 3 झाल्या. अजून काय सूचना? अजून माझे हातीचा कलवडू. ते नाही का गोवऱ्याचा ढिगारा थापून तयार करतात, त्याला कलवडू म्हणतात. माझे हातीचा कलवडू, माझे वाचून नको फोडू. किती सरपणाचा तुटवडा भासला तरी त्यातली गोवरी काढायची नाही. ते सगळे मी माझ्या. अरे मी काय बोललो का? सून म्हणाली, आता कमाल झाली सासूबाई, मी 65ची आहे, हे काय सांगणं झालं? कशाला प्रपंचात लक्ष घालता 90च्या वयात? सासूबाई सोयीत जोडा, मागील सर्व आशा सोडा. सहज म्हणले बिचारी. सासूला धक्का बसला. हा, हिच्याच मनात आहे हे कटकट पंढरीला गेली पाहिजे, चंद्रभागेत मेली पाहिजे. म्हणे सवतीचे चाळे खोटे, म्या जावेसी हिला वाटे. आता कासया यात्रे जाऊ, काय जाऊन तिथे पाहू. घरदार मुलं लेकर, इथंच माझं पंढरपूर. सुखरूप पांडुरंगाकडे निघालेली पुन्हा दुःखरूप संसारात वापस का आली? याचं उत्तर माया. तुका म्हणे ऐसे जन, तुका म्हणे ऐसे जन, तुका म्हणे ऐसे जन. जन आणि गोवी येले माये करुण येरती माईके दुःखाची. पुढे शब्द आहे नाही आदी अंती अवसानी. हा जो नाही आहे हे नाही क्रियापद तिन्ही ठिकाणी लावायचं आहे. आदी अंती अवसानी. आदी म्हणजे आरंभ, अंती म्हणजे शेवट. ते बहुमतावर ठराव पास होतो की नाही. मग काळाचे 3 प्रकार, भूत वर्तमान भविष्य. आता माझ्या बाबतीत जर विचारलं, माझ्या भूतकाळाला 100 वर्षापूर्वी हा महाराज होता का? भूतकाळ म्हणतो नव्हता. 100 वर्षानंतर राहणार आहे का? वर्तमान काळ. भविष्य काळ म्हणतो राहणार नाही. मग फक्त वर्तमान काळ माझ्या बाजूला आहे, तोही चालू वर्तमान काळ. तो सांगतो हा 7 जानेवारीला 2014 साली रात्री 10 वाजता खटोड प्रतिष्ठानला बघितला. म्हणजे एक काळ माझ्या बाजूनं बोलतो, 2 काळ नाही म्हणतात. बहुमतावर ठराव पास असल्यामुळे आपण नाहीच. कारण जे आदी नसते ते अंतीही नसते, आणि आदी नसते अंती नसते, मध्येच जे भासते ते नसतेच. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान.
आता हे कळलं महाराज, कळलं. उद्यापासून त्याला आम्ही आपलासा करू. मग त्याला आपलासा केल्यानंतर तो काय करणार? तो जसा आहे तसं तुम्हाला करणार. अविनाशकारी आपुली आईचे, अविनाशकारी आपुली आईचे, लावी मना पिसे गोविंदाचे, हो हो लावी मना पिसे गोविंदाचे, प्रेरती माई के दुखाचे गले, राधे राधे दुखाचे गले, लावी मना लावी मना पिसे जसा आहे तसा तुम्हाला करणार. अविनाश करी आपुलिया ऐसे. मग आम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही फक्त एवढंच करा, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. तुम्हाला त्याचं पिस लागलं की त्यानं तुम्हाला अविनाश केलंच. ये यथामाम तांस तथैव. 4 तरुण पोरं पोहायला गेली समुद्राच्या काठाला, एक गटांगळ्या खाऊ लागलं. तिघ म्हणाले, मर तरी आता तू, काय करू? घे देवाचं नाव. कोण्या देवाचं? वाटल त्या. तो म्हणला, गणपती उत्सवात सहभागी व्हायचो बा. मग त्याचंच घे. बुडणाऱ्या तरुणानं गणपतीचं नाव घेतलं. गणपती बाप्पा, मी बुडायला लागलो, वाचवा मला. आणि खरंच गणपती समुद्राच्या काठाला प्रगट झाले आणि डिस्को नाचू लागले. हो ना. आणि हे बुडत होत. हे बुडणार म्हणतं, तिथं काय डिस्को नाचता गणपती, मी बुडायला लागलो. गणपती म्हणाले, यावर्षी बदल केला बेटा. पुढचं कळलं वाटते तुम्हाला? अरे दरवर्षी तुम्ही मला बुडवायचे आणि काठावर डिस्को नाचायचे, यंदा तू बुड, मी डिस्को. याला म्हणतात ते यथामाम तांस तथैव. अविनाश करी आपुलिया ऐसे पण केव्हा? लावी मना पिसे गोविंदाचे. तुम्हाला त्याचं पिस लागलं की त्याने तुम्हाला अविनाश केलंच. पिस लागणे म्हणजे छंद जडणे, त्याच्यासाठी पागल होणे, याला म्हणतात पिस लागणे. म्हणून यथा व्रज गोपिका नाम. ते सकाळची वेळ धार काढायसाठी तिनं ते बासरी ऐकली व आपण वासरू सोडलं, गाईचं वासरू, आणि इतकी पागल झाली की ते वासरू म्हशीकडे घेऊन चालली. म्हशीकडे. वासरू गाईचं हुशार असतं. हे जर्सी गाईचं नाही, खिल्लाऱ्या गाईचं. जर्सीचं काय बायताड, तिला काय कळतं? जितकं पाणी तिच्या डबल दूध देते बिचारी, कुठून देते तिला माहीत, तिच्या मालकाला माहीत, काय युरियाला माहीत पाहिजे. म्हणून काय नाही, ते खिल्लाऱ्या गाईच पहा तुम्ही. 1000 गाई चरत असू द्या आणि खिल्लाऱ्या गाईचं वासरू सोडा, जाग्याहून शेपटाचा गोंडा करतं, कान टवकारतं, जे पळत जातं 999 गायी डावलून आपल्या आईच्या काशेला लागतं. एवढी अक्कल गाईच्या वासराला आहे. म्हशीचं पारडू नाही. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर तुम्ही पारडू सोडून बघा. आधी म्हशीकडे जात नाही, ते सोडणाऱ्याकडेच येतं. तुम्ही का हसता? सोडून पाहलं म्हणून. मालकाला वाटतं हे प्यायला सोडलं, बैताड मारत 2-4 थोबाडीत, तर पारडू तिकडे पाहतं. त्याला म्हशीची लाईन दिसते, त्याला वाटतं मालकाने मारलं, त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे, याच्यातली माय कोणती असावी? कशाला वेळ घालवावी? पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या काशेला लागतं, ती म्हणतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारतीला आत जाऊन पडतं, माग वाकून करतं, दुसरीच्या काशेला. तिसरीच्या लाता खातं, पण
उदास होत नाही का? त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. 20 मधली माय जी लात मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे. जर्सीचं नाही, जर्सीचं बैताड त्याला काही कळत नाही. तुम्ही पहा बाजूलाच होत नाही लोक, काही कामं नसतात. सकाळी आंघोळ्या झाल्या का सायकलीवर बसून चालले खेड्यापाड्यात, कुठं गावात, कारण वस्त्यावर राहतात. गाव वस पडले, चालले जसे ड्युट्यावर चालले. आणि टोळकेचे टोळके रस्त्याच्या काठाला उभे राहून गप्पा मारतात, याच्या त्याच्या उखळा पाखळा. त्याच्यातलं एक म्हणतं सोनिया गांधीला अक्कलच नाही आणि मनमोहन सिंगला डोकंच नाही. याला कोणी उष्णा चुना देत नाही गावात. चर्चा दिल्लीची चर्चा. अरे मनमोहन सिंगला डोकं नाही तर फेटा कुठं बांधला त्यांनी? आणि मग आपण हॉर्न वाजवा. हॉर्न ते रस्त्यावरच असते टोळके, सकाळच्या वेळी हॉर्न वाजवा. बाजूला नाही होत, तंबाखू खाता खाता गप्पात रंगलेलं असं करतं गाडीवाल्याला. तिकडून जाऊ दे का, मी जर्सीचं दूध पिऊन आलो म्हणते ते, मी नाही बाजूला होणार. समजा याचा काही दोष नाही बिचाऱ्याचा, जर्सीच्या दुधाचा परिणाम. ते वासरू सोडलं खिलाऱ्या गाईचं, पांढरं वासरू, आणि म्हशीकडे नेलं. बासरी वाजवत ऐकता ऐकता पागल झाली. तर ते म्हशीकडे जाईनाच का, वासरू हुशार, त्याला माहिती होतं मी पांढऱ्या गाईचं वासरू, एवढी काळी नव्हती मम्मी माझी, जाईल कसं म्हशीकडे? खरं सांगा इमानदारी, पांढरं वासरू काळ्या म्हशीकडे जायची गरजच काय? ती जाय ना, हे बळत ढकलायची. असं करून म्हशीपर्यंत नेलं आणि मग मोठं भांडं आणलं आणि बैलाखाली बसली धार काढायला. याला म्हणतात पिस लागणे. मी का सांगतो लक्षात, गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, बैल का दूध निचोड़ रही, तेरे मुरली के नादे मैं दीवानी बनी. याचं नाव आहे लावी मना पिसे. बस हे कळलं तुम्हाला. एक तर वेशभूषा करण्यासाठी बसली असताना मुरलीचा ध्वनी कानी आला. इतकी पागल झाली. जगदाळ महाराज जेवढं काजळ होतं गालाला घेतलं लावून, आणि लाली होती ते डोळ्याला, दोन्ही डोळे लाल केले, गाल काळे. एवढ्यावर नाही थांबली, मिसरी घेतली हातावरनं नाकाला लावत चालली. गालों को काजल, आँख को लाली, नाक को मिसरी लगाते चली, तेरे मुरली के नादे में दीवानी बनी. याचं नाव पिस लागणे. लक्षात घ्या, छंद जडणे, त्यासाठी पागल होणे. एक ते हरणी नावाची मुलगी, तिला दुग्धपान करत होती. इतक्यात मुरलीचा ध्वनी कानी आला. तिनं ती हरणी उचलली, शिंक्यावर ठेवली, शिंक्यावरची लोणच्याची बरणी कडेवर घेतली आणि लोणच्याची बरणी घेऊन गेली. तिथं मुरलीचा ध्वनी संपल्यानंतर बाकीच्या गोपिका म्हणाल्या, काय वन भोजन होतं का ग? नाही. आणि कशाला आणली लोणच्याची बरणी? पागल झाल्या का तुम्ही? माझी हरणी आहे, घरी सांभाळायला कोण नाही म्हणून. आम्हीच पागल झालं? अगं बरणी आहे, माझी हरणी आहे असं हरणीच्या तोंडाला झाकण असतं का ग? आणि मग बघितलं तर लोणच्याची बरणी. मग हरणी कुठं आहे? तू ट्रान्सफर केली, तिच्या जागी ती, तिच्या कडेवर राव हरणीनं तर तिथं बसली बरणी, आणि शिंक्यावर बरणीनं थांबाव तिथं गेली. याला म्हणतात पिस लागणे. पिस लागणे. अजून अर्धा मिनिट घेतो. त्या मथुरेत गेल्यानंतर गोपिका दही घ्या, दूध घ्या, ताक घ्या, लोणी घ्या असं म्हणत नव्हत्या. मग गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, गोविंद घ्या कोणी राधे
दामोदर घ्या गे याचं नाव आहे पिस लागणे. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि एकदा पिस लागलं का त्याचं ठरलंय अविनाश करी. आपुलिया ऐसे गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. महाराज अविनाश करी म्हणजे आता आम्हाला मरावंच नाही लागणार का? जरूर मरावं लागेल जन्म झाला म्हणून. मग फायदा काय? फायदा एवढ्याच वेळेला मरावं लागेल. तुका म्हणे मरणे जन्म झाला म्हणून. पण एवढ्याच वेळेला मरावं लागेल. तुका म्हणे एका मरण्याची सरे फायदा काय? उत्तमचे उरे कीर्ती मागे सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही बडोदा सुरत. हे 3.5 हाताचं शरीर सुरत. सुरत जर तुम्हाला गेवराईला द्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीप वालं 25 रुपये मागतं. सुरत गेवराईला नेण्यासाठी 25 रुपये लागतात. कीर्ती दिल्लीला बिना वाहनानं जाते. सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाए. उत्तमेची उरे कीर्ती मागे. म्हणून या दृष्टीनं हा खटोड परिवार अमर आहे. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. जे भगवंताचं नाम चिंतन आणि करवून घेत समाजाकडून त्याला दाता म्हणतात. म्हणून त्यांना धन्यवाद देतो. वेळ पूर्णपणे संपली. उलट 15 मिनिट पुढे गेलो तरी 2 मिनिट पुन्हा घेण्याची दाट शक्यता आहे. ते कशासाठी सर्वांना माहिती आहे. रोजच घेतो. आज कठीण समस्या आपल्या भारतात आहे. 100 मुलाला 80च मुली आहे. एक 15-20 वर्षानं 20 मुलं बिना लग्नाचेच राहणार आहे. म्हणजे 100 कोटीच्या वर लोकसंख्या भारताची आहे. म्हणजे 20 कोटी बिना लग्नाचे राहतील आणि जगात आपल्या देशाचं नाव प्रसिद्ध होईल. 20 कोटी संन्याशांचा देश भारत देश. मुलीजना तर काय करतात, लुंग्या लावा आणि चंदन चला भजनाला आमच्यासोबत ज्ञानबा तुकाराम. पण होईल काय? वर्णसंकर होईल. अराजकता माजेल. काम आवरल्या जाणार नाही. आई बहिणीची लुटल्या जाईल. आणि म्हणून आज सावध होणं गरजेचं आहे.
केवळ दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडू नका. म्हणजे ते निर्दोष आहे असं मी म्हणत नाही, पण एका हातानं टाळी वाजत नाही एवढं लक्षात घ्या. कुठला सुटला कोणी बीडच्या डॉक्टरनी असं केलं, अंबाजोगाईच्या डॉक्टरनी तसं केलं, परळीच्या डॉक्टरनी तसं केलं. पण मी असं विचारतो जाहीर, कोणता डॉक्टर तुमच्या घरी आला मुलगी मारायला? एक तरी उदाहरण भारतात दाखवा. तुम्ही त्याच्या दवाखान्यात जाता, आतून कड्या लावता, त्याच्या पाया पडता, किती पैसे घ्या साहेब आमचं एवढं काम करा म्हणता. म्हणजे तो निर्दोष आहे असं मी म्हणत नाही, पण तुमचा अजिबातच दोष नाही असंही डोकं चालू नका. एका हातानं टाळी वाजते का? मी असं विचारतो, ज्या माऊलीच्या पोटात ती मुलगी आहे, ती 22 वर्षाची आहे, तिनं तर विचार करावा जाताना, पांडुरंगा 22 वर्षापूर्वी मी सुद्धा माईच्याच पोटात होती. असा निर्णय जर माझ्या निर्दयी बापानं घेतला असता आणि दवाखान्यात नेऊन मला मारलं असतं तर मी जग बघायला आली असती का? म्हणून एका हातानं टाळी वाजत नाही. तेही निर्दोष नाही, तुम्ही निर्दोष नाही, दोष दोघाचाही आहे एवढं लक्षात ठेवा. नाही तर काय ताकद आहे कोणाची? म्हणून तुम्ही तसं करता असं माझं म्हणणं नाही, पण तुमच्या चरणी एक प्रार्थना करतो मी की उद्यापासून तुमच्या शेजारचं जर कोणी असं करत असेल तर त्याच्या पाया पडा. मुलीला मारू नको म्हणाव, जन्माला येऊ दे, तुला सांभाळणार नाही तर मला दे, मी तिचा मरेपर्यंत सांभाळ करील म्हणाव. ती मुलगी जन्मभर तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि थोडंसं चिंतन करा, खरं प्रेम कोणाचं आहे तुमच्यावर, मुलाचं का मुलीचं? खरं मनापासून सांगा. अरे मुलाच्या प्रेमात स्वार्थ आहे, स्वार्थ. मी हळूच बोलतो मुलांनी ऐकू नये म्हणून. स्वार्थ आहे. त्याला विचारा, ते म्हणते काही नाही महाराज, 5-10 वर्षेच त्रास आहे, एकदा म्हातारं मेलं का तिजोरी आपलीच आहे. उलट मुलीला विचारा, ती म्हणते महाराज जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा कर रही, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा तो भी प्यार करते है. निस्वार्थी प्रेम असतं कन्येचं. म्हणून शांत स्वभावाची मुलीचं बापाचं इतकं सुंदर नातं आहे, गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ नातं जगात मुलीचं बापाचं आहे. तुम्हाला माहिती आहे शिवाजीराव, जेव्हा शांत स्वभावाची मुलगी असते जगदाळ महाराज, न बोलणारी काहीच, पण नांदायला गेल्यावर तिच्या बापाहून कोणी सासरला बोलू द्या, मग तिचा अवतार पहा, लाल डोळे करून उभी राहते आणि सासरच्या मंडळीवर बरगा सासूबाई रॉकेल वतून पेटवा एक दिवस सगळा परिवार मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर अरे नाही सहन होत. मुलीला बापाचा अपमान नाही सहन होत. आणि बापाचंही तसंच आहे, बापाला मरायच्या वेळेला खाली टाकतात की नाही? मुलं भोवताल बसतात, बापाचे डोळे भरून येतात आणि बाप म्हणतो मुलांना, बोरं हो तुमचं चांगलं आहे बाबा, मरताना मी सुखानं मरतो, पण तरी मला माझ्या लेकीची आठवण येते रे, ती भेटली असती तर बरं वाटलं असतं. मरताना एवढंच सांगतो बाबा, माझ्या ताईला मरेपर्यंत विसरू नका, दर दिवाळीला आणत जा. बाप एवढं गंगेसारखं निस्वार्थी प्रेमाचं नातं मुलीचं बापाचं आहे. केवळ सरकारच्या कायद्यानं सुटणाऱ्या या बाबी नाही बाबा. मी तरी सांगतो आज गरज आहे ती प्रबोधनाची. कायदा काय करतो? कायदा फक्त भीती दाखवतो. दारू पिणाऱ्याला 250 रुपये दंड, ही भीती. पण आमचे पिणारे असे हुशार, 250 घेऊन निघतात घरून. 25 दारू करता 250 दंडा करता. तसं नाही. आज गरज आहे ती मन परिवर्तनाची. आणि आमच्या महाराष्ट्रात शिवाजीराव एकंदर 5000 तरी कीर्तनकार आहेत, छोटे मोठे असतील. कोणाच्या पुढे 50 श्रोते, कोणाच्या पुढे 50,000, पण काम एकच चाललं. प्रत्येक कीर्तनकारानं दररोज जर भ्रूण हत्येसाठी 2 मिनिट घेतले आणि त्याचा परिणाम 2 व्यक्तीवर झाला आणि 2 मुली वाचल्या,
तर एका दिवशी 10,000 मुली वाचतील. महिन्याला 3 लाख. घरी जाऊन हिशोब तुम्हीच करा. म्हणून आजही पूर्वपदावर परिस्थिती आणण्याची क्षमता वारकरी संप्रदायाच्या महाराज मंडळीत आहे. आणि त्यांनी जर दररोज भ्रूणहत्येसाठी महाराष्ट्रभर 2 मिनिट घेतले तर झुंबरलाल प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं म्हणेल मी. आता माऊलीचं भजन होईल. आता कसं असेल ते. फूलों से नाजुक होती है बेटिया, स्पर्श कर खुरजुरा हो तो रोती है बेटिया. एक ही कुल को रोशन करता है बेटा, 2-2 कुलों का बोझ होती है बेटिया. चलती को गाड़ी कहे पके दूध को खोया, रंगी को नारंगी कहे देख कबीरा रोया. संसाराच्या चक्रातून जीव भरडून निघतो. या जन्म मृत्यूच्या जात्यातून मुक्त व्हायचं असेल तर आपण भगवंताच्या नामस्मरणाचा आश्रय घेतला पाहिजे. वा वा. कारण भगवंत प्रेम करतो तो असीम आणि निरुपासिक. म्हणून तर पंढरपूरच्या वाटेवर स्वर्ग सुखाचे सडे आहेत. त्याला अंतरीची ओढ आहे. टाळमृदंगाच्या धन्यतेचा नाद आहे. शब्दाला अर्थाचे कान आणि लयीची जाण आहे. इतक्या उत्कटतेने जेव्हा सहजता प्राप्त अवतरते तेव्हा संताच्या शब्दाला अभंगत्व लगडून येतं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जगद्गुरु जगदवंदनीय संत तुकाराम महाराज यांच्या या रचनेवर चिंतनीय असे चिंतन महाराष्ट्रातील नवे हिंदुस्थानमधील लोकप्रिय रामायणाचार्य हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय रामरावजी महाराज ढोक नागपूरकर विदर्भातले आहेत. उद्याही कीर्तनकार विदर्भ रत्नच आहेत, रामायणकार आहेत. परंतु ढोक महाराजांचं वेगळे. त्यांनी अगदी कमी वेळामध्ये दिल्ली सर केलेली आहे. आपल्या वाक्चातुर्यानं अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर संबंध हिंदुस्थानना रामायणाचा विचार व निगत करणारे प्रातस्मरणीय ढोक महाराज खटोड प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक वर्षी त्यांची हजेरी असतेच. याही वर्षी त्यांनी अतिशय व्यस्त सूची असताना ही सेवा स्वीकारली. आदरणीय गौतम भाऊ खटोड, भरतभाऊ रामदासी आणि खटोड प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्ताच्या वतीनं, संयोजन समितीच्या वतीनं, केशव महाराज जगदाळे, हरिदास महाराज जोगदन यांच्या वतीनं त्यांना साष्टांग प्रणिपात करतो. उद्याच्या कार्यक्रमाची सूची सांगण्याच्या तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे. आज भगवान श्रीकृष्णाच्या लग्नाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आदरणीय गौतम भाऊ खटोड यांच्या प्रेरणेनं आज 14 वधूवर कौटुंबिक जीवनामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि 30 परिवाराचे 7 जन्माचे ऋणानुबंध आज भगवंताच्या लग्नाच्या साक्षीने आपण सर्वांनी अनुभवलेले आहेत. आणि राष्ट्रसंत परमसद्ये श्री गुरु किशोरजी व्यास उपाख्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून आजचा हा प्रसादाचा कार्यक्रम सकाळपासून दिवसभर रविराज मंगल कार्यालयात चालू आहे. कीर्तन संपल्यानंतर 12 वाजेपर्यंत प्रसादाची व्यवस्था रविराज मंगल कार्यालयात करण्यात आली. आता लगेचच गौतम भाऊ आपली व्यवस्था भोजनाची करण्यासाठी जाणार आहेत. जे कोणी टी व्हीवर हे कीर्तन ऐकत असतील आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचा प्रसाद घेतला नसेल त्यांनी भोजनासाठी रविराज मंगल कार्यालयात जावं. कीर्तन संपल्यानंतर 12 वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम रविराज मंगल कार्यालयात चालू आहे. आपण सर्वांनी या भोजनाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती करतो. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता वाणीभूषण संस्कार भारती आचार्य प्रीती सुधाजी महाराज यांची प्रवचनचा आनंद आपल्याला घेता येईल. आणि ठीक 10 वाजता कथेच्या वेळेमध्ये थोडासा बदल होतोय. उद्या ठीक सकाळी 10 म्हणजे 10 वाजता परमसद्य राष्ट्रसंत गोविंदगिरीजी महाराज श्रीमद भागवत कथेचा आनंद आपण सर्वांना घेता येईल. 1 वाजता कथेची सांगता होईल. आणि उद्या सायंकाळी 4 ते 7:30 दरम्यान अमरावती येथील धनश्री देशपांडे यांचा गौरव महाराष्ट्राचा सुरेश संगीत मैफिलीच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी 7:30 ते 10 वेळेमध्ये विदर्भ रत्न हरिभक्तपरायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांचं हरिकीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमाचा आनंदाने आस्वाद आपण घ्यावा एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद चाटे सर, धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तसंच हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य
रामायणाचार्य रामरावजी महाराज नागपूरकर यांच्या अमृतमय वाणीतून प्रकाशित झालेल्या रामायणाच्या कीर्तनाच्या ऑडिओ CD MP3 कॅसेट्स समोर महाराजांची गाडी लावलेल्या MH141111 क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर ज्या भाविकांना रामायणाच्या कीर्तनाच्या कॅसेट्स घ्यायच्या आहे त्यांनी गाडीकडे संपर्क साधायचा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले खरे देवा पुढे करा क्षमा पराध महाराज तुम्ही आह नाही विचारिला धिकार म्या तुला करा महाराज तुम्ही तुका ज्ञानेश्वरा कापाया पेकिंग करा क्षमा परत महाराज तुम्ही ज्ञानदेव भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी जायचंय. भोजन करण्यासाठी रविराज मंगल कार्यालयात जा. हे दुःख झेलताना झालो विराट इतुका पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती या काव्यपंक्तींना